चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्ग खोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी शेजारी खेळणाऱ्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे। गावकऱ्यांच्या माहितीनुसार 2024 मधील अवकाळी पावसात शाळेचे टीन पत्रे उडाल्यापासून गेल्या 2 वर्षात भिंतींमध्ये सतत पाणी मुरत होते। या धोकादायक इमारतीबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले। 2 वर्ग खोल्या जमीनदोस्त झाल्याने आता 2 वर्गांतील विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसवून शिक्षण घ्यावे लागत आहे। घटनेची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले आहे। तरी प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने नवीन इमारत मंजूर करण्याची मागणी केली जात आहे। आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे। वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही। आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळत आहेत। काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं। अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय। शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी। न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय। 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब। त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले, शाळेचं बांधकामाची मागणी केली। आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही। एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही। सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे। 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले। 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले। या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे। आता आमचं म्हणणं आहे की बा ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला लावू। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।